आत्मविश्वास आहे मी पुन्हा येईन, मग फोडाफोडी कशाला करताय? जर शिवसेना नसती आणि शिवसेनेने तुम्हाला खांद्यावरती बसवून महाराष्ट्र फिरवला नसता तर आज तुम्हाला खांदा द्यायला सुद्धा 4 लोक जमली नसती. रायगड आणि मावळ म्हणजे एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आणि दुसऱ्या बाजूला राजधानी, आणि अशा या छत्रपतींच्या जिल्ह्यामध्ये आपला हक्काचा पवित्र भगवा फडकणार नाही तर दुसरं कोणतं फडकं फडकणार? कारण आजपर्यंत एवढा खोटारडा पक्ष हा देशाच्या राजकारणामध्ये कधी जन्माला नव्हता आला. बरं, नावं ठेवताय, नामांतर करताय. मग मी मुख्यमंत्री असताना नव्या मुंबई एअरपोर्टचं नाव मी दिवा पाटलांचं नाव त्याला दिलं होतं, त्या नावाचं काय झालं हे विचारा मोदींना. की इथला सगळा जो एक आगरी पट्टा आहे ते मागतात दिवा पाटलांचं नाव. म्हटलं द्या, कारण आपण कधीही शिवसेना ही स्थानिक लोकांच्या भावनेसोबत असते, भावनेशी खेळ नाही करत आम्ही तुमच्या भावना जपतो आणि म्हणून मी दिवा पाटलांचं नाव दिलं. हे जुने कार्यकर्ते, काय दिलं मी त्यांना, काय दिलं शिवसेनेनी? तसं म्हटलं तर काहीच दिलं नाही. पण त्यांना हे तुमचं जे काही प्रेम मिळतंय, जो काही मान मिळतोय त्याच्यावरती ते खुश आहेत. आणि आज बाळासाहेबांनंतर सुद्धा एवढी वर्ष झाली हे आणि ना शिवसेना